मारा था बोला बॉलिंग ले आम्ही जातात ग्राउंड मध्ये आत मिळून बोल इकडे असो ना खुर्ची घेतली कोणी सांगतो ना पहिले करण तो रे आवाज स्टॉप दिली बघ दादा स्कॅनर कर स्लोअर बॉल यावेळी देखील स्ट्रेट डाऊन फटका देखील अप्रतिम खेळ आहे एक धाव परिपूर्ण दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला या परंतु नकार दिला एकाच धावाने समाधान देखील मानतो या धाव फलकावर देखील 41 पर 5 षटकाचा सामना असणार आहे एक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक असणार आहे अबव 40 प्लसचा खेळाडू तुम्हाला कंपल्सरी उतरावा लागेल याची देखील दक्षता घेणं गरजेचं आहे आणि पहिलं षटक हे अबव 40 प्लसचं त्यांनाच तुम्हाला द्यावा लागेल याची देखील दक्षता घेणं गरजेचं आहे रिव्हर्स अटेम्प्ट केला यस फटका देखील अप्रतिम खेळला या सर्राल चेंडू निघून साईल फाय लेगच्या डोक्यावरून रोहित नावाचा येतोय ब्रँडेड चौकार चेंडू मार्गस सावा चेंडू मार्गस यावेळी देखील फटका तर अप्रतिम खेळलाय और नक्कीच अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळत असताना रोहित यांच्या माध्यमातून धाव फलकावर धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा वेगवान प्रचंड वेगार स्वार होताना फळ समोर देखील पाहिला तर युवा गोलंदाज मिस्टर हर्षल वेगवान चेंडू यावेळी देखील तोच चेंडू तीच लाईन अप्रतिम चेंडू डिलिव्हर केलाय परंतु यष्टी रक्षकाकडून देखील झाली चुकी आणि चुकीला देखील माफी नाही बाईकच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव मिळेल वेगवान चेंडू यावेळी देखील अप्रतिम शॉट खेळलाय तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत दोन धावा देखील परिपूर्ण केलाय चांगली रनिंग बीट विकेट देखील मानावा लागेल धाव फलकावर देखील 2 नंबर धाव देखील पाहायला प्रेक्षकांना देखील आनंद होईल यावेळी देखील भन्नाट वेग अप्रतिम समोर देखील पाहिला तर रोहित यावेळी देखील फटका फसला या तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव मिळेल की नाही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केलाय रनआउटची संधी पाहूया ती देखील गमावलाय 2 धावा देखील परिपूर्ण केलाय वेगवान चेंडू यावेळी देखील वेगाने चेंडूला देखील उडवलाय पाहूया एक धाव पूर्ण दुसरी धाव एक धाव घेण्याचा प्रयत्न होता यस चेंडू देखील निर्धाव चांगला क्षेत्ररक्षक देखील मिलिंद यांच्या शॉट बॉल त्याला देखील पूल केलाय तिथे देखील क्षेत्ररक्षक काही करणार नाही चुकी चांगला क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळत असताना रोहित याने देखील स्ट्राईक ठेवलाय कारण रोहित कडे देखील रोहित यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची लीडिंग एज लागून चेंडू साईलला फाईन लेगच्या दिशेने 19 धावा खर्च केला यावेळी देखील एक धाव तर परिपूर्ण केलाय चांगले रनिंग बीट विकेट देखील मानावा लागेल या पंचाने देखील हा समांतर केलाय म्हणजेच क्रॉस बॅटल खेळण्याचा प्रयत्न बॅटची लीडिंग एज लागून चेंडू साईल गली रिजनच्या दिशेने तिथे देखील 1 धाव मिळेल अप्रतिम धाव मिळाले होते यावेळी देखील फटका देखील फसला या बॅटची लीडिंग एज लागून चेंडू जाईल स्ट्रेट डाऊन 1 धाव मिळेल या धाव फलकावर देखील 91 पर आलेला नाही तर रोहित यांना देखील हल्ला बॉल करावा लागेल यावेळी देखील फटका देखील फसलाय चेंडू देखील जाईल पॉइंटच्या दिशेने तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया यस पंचाने देखील बोट आकाशात केलंय असं म्हटलं जातं ना अति गाई ती संकटात नाही तेच आपण पाहिलंय रोहित यांना परतावा लागेल बॅक टू द पॅव्हिलियन कम ऑन डीजे सामना आहे या सामनामध्ये देखील मोठा खेळ देखील खेळणं गरजेचं आहे या समय अगोदरच म्हटला होता सिक्सर किंग म्हणून आहे त्याची ओळख आलाय मोठा फटका षटकार कम ऑन डीजे दुसरा षटक घेऊन येत असताना समोर देखील पाहिलं तर प्रशांत 12 चेंडूचा खेळ शिल्लक मिस्टर हर्षल
यावेळी देखील भन्नाट वेग फटका देखील फसलाय फॉलर थ्रो मध्ये करणार नाही चुकी यस प्रशांत यांना परतावा लागेल बॅक टू द डगआउट कमान डी षटकार आणि चौकाराची भाषा बोलावा लागेल वेगवान चेंडू त्याला देखील फक्त मनगटाच्या सायने चेंडूला फक्त फ्लिक केलाय तिथे देखील जतीन करणार नाही चुकी यस एकच धाव मिळेल मला देखील वाटतं या अक्षयकडे देखील स्ट्राईक ठेवणं गरजेचं षटकार देखील ठोकले होते या फलंदाजांनी यावेळी देखील अधिक बाउन्सर वाला चेंडू देखील पाहायला मिळाला नक्कीच पंच देखील गोलंदाजाला सावलीचं शेवटच्या सामन्यामध्ये देखील तसेच कामगिरी करत असताना हर्षल स्लोअर बॉल यावेळी देखील पुलचा फटका यास सरळ चेंडू निघून साईल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क येतोय अक्षय नावाचा ब्रँडेड षटकार मिस्टर अक्षय यावेळी देखील हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न फटका देखील चांगला खेळ आहे तिथे देखील मिलन सज्ज असताना एकाच धाव मिळेल या चांगल्या क्षेत्ररक्षण फुलरलेचा चेंडू स्ट्रेट डाऊन बॉलर बॅक शॉट खेळाय एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल की नाही नकार दिलाय एकच धावाने समाधान मानतोय परंतु दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चोरटी धाव मानावा लागेल यस 1+1 असे एकंदरीत 2 धावा मोठा खेळ देखील दाखवणं गरजेचं आहे स्तर पद्धतीचा चेंडू त्याला देखील उडवण्याचा प्रयत्न फटका देखील फसला धाव देखील मिळेल एकच असं वाटतं यस एकाच धावाने समाधान मानतोय धाव फलकावर देखील 41 धाव संख्या झालेली आहे ती धाव फलकावर 41 धावावर यायचं आहे महेश आरेकर मंचावर यायचंय प्लीज सर यावर देखील वेगवान चेंडू त्याला देखील पुल करायचा प्रयत्न फटका देखील फसलाय एकच धाव मिळेल यस एकच धावाने धाव संख्यात भर होईल धाव संख्या झालेली आहे ती धाव फलकावर ठोकावा लागेल संघाला सर ही चमचमती ट्रॉफी पाहिजे तर मोठा खेळ देखील दाखवणं गरजेचं आहे यावेळी देखील फॉलोअर्समध्ये चेंडूला देखील चांगला कलेक्ट केला या चेंडू देखील निर्धारित मानस यांनी जर षटकार ठोकलाय तर यश तामोर याच कडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक देखील त्यांना लाभलेलं आहे एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला दुसरी धाव देखील परिपूर्ण तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल की नाही नकार दिलाय 2 धावांनी समाधान मानतो या धाव फलकावर देखील 2 धाव संख्या झालेली आहे ती धाव फलकावर 44 दिवसातील यावेळी देशक आहे पाहूया या चांगला जेल कलेक्ट केलाय अक्षय यांना परतावा लागेल बॅक टू द पवेलियन कमॉन डी जे देखील खेळावा लागणार यावेळी या फटका तर चांगला खेळा या सरळ चेंडू निगुण साईल आउट ऑफ द पार्क अविनाश नावाचा येतोय ब्रँडेड षटकार कमॉन डी जे दिगंबर दवणे सर नक्कीच चांगली पंचगिरी करत असताना दोन्ही देखील अबाव 40+ चे खेळाडू आहेत दोन्ही खेळाडूकडे देखील अनुभव आहे यावेळी देखील यास पहिला चेंडू देखील आकाशाला गवसनी घालणारा फटका सजवला या सरळ चेंडू निगुण साईल आउट ऑफ द पार्क 1 बाउन्स और दी रोल जतीन नावाचा येतोय ब्रँडेड चौकाराने स्वागत केला या जतीन यांनी देखील यावेळी देखील या मोठा मासा घड्याला लावला जतीन यांना परतावा लागेल बॅक टू द पवेलियन कमॉन डी केलाय आपल्या खेळावर खूपच बाहेरचा चेंडू या पंचा देखील बिमार चेंडू घोषित करतोय नो चेंडू येणार यावेळी देखील फटका तर फसला या एलिव्हेशन जे पाहिजे ते मिळालं नाही तर फ्रीडचा चेंडू होता नशिबाची साथ देखील आज होळी माता संघांकडे आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही तर होया प्रशांत यांचा पुढचा चेंडू स्लोअर बॉल मनगटाच्या साईने चेंडूला फक्त दिशा दिलाय कलात्मक शॉट नक्कीच इम्प्रोवायझिंग शॉट देखील खेळाय चेंडू देखील जाईल पॉईंटच्या दिशेने एकदा पूर्ण दुसरी धाव देखील परिपूर्ण केलाय चांगली रनिंग बीट विकेट देखील पाहायला मिळाला तर आक्रमकतेचा खेळाडू मिस्टर योगेश मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अप्रतिम चेंडू डिलिव्हर केला देखील स्लोअर पद्धतीचा चेंडू मनगटाच्या साहाय्याने चेंडूला फक्त वळण दिला तिथे देखील क्षेत्ररक्षक आहे एकच धाव मिळेल या पहिल्या षटकानंतर धाव फलकावर धाव संख्या झालेली आहे ती 9 धावा जर मानस आणि विकेट 1 रुपयाचं पारितोषिक देखील लाभलेलं आहे तर नक्कीच यश केणी देखील चांगला पाठिंबा देत असताना मानस यांना पाहूया मानस यांना देखील संधी आहे त्या संधीचं देखील सोनं करावा लागेल 24 चेंडूचा खेळ शिल्लक धाव फलकावर नजर टाकली तर धाव संख्या झालेली आहे ती 9 धावा म्हणजेच अजून देखील 42 धावांची गरज 24 चेंडू आणि 42 धावांची गरज शॉर्ट बॉल यावेळी देखील पुल केलाय पुलचा फटका ठरतोय सक्सेस की नाही ते देखील पाहूया इलेव्हेशन देखील पाहिजे तेवढा देखील कमी होता परंतु अविनाश देखील चुकी करतो या फायनलच्या मॅच वर नक्कीच जेल
त्यांच्या पप्पाकडून 200 रुपयाचं पारितोषिक देखील लाभलेलं आहे. तर प्रति विकेट मागे देखील हर्षल याच माध्यमातून सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत असताना हर्षल यांना देखील माहिती आहे आपलं खेळपट्टीवर देखील थांबून खेळत असताना शॉर्ट बॉल फुल अँड पॉवरफुल, परंतु फटका देखील फसला. यस, नशिबांची साथ, चांगला जेल कलेक्ट केला. पुन्हा चुकी करणार नाही अविनाश देखील म्हणतोय. योगेश यांना परतावा लागेल बॅक टू द पवेलियन. कमॉन डीजे मध्ये जमा होणार थोड्या वेळानंतर. स्लोअर बॉल यावेळी देखील क्रॉस पॅटेड खेळलाय. फटका देखील चांगला खेळलाय. चेंडू साईल कार्पेटच्या साह्याने तिथे देखील एकदा परिपूर्ण एकच धावाने देखील समाधान मानतोय. यश रक्षक देखील तेवढे चतुर, नक्कीच चांगले क्षेत्र मोठा खेळ देखील दाखवणं गरजेचं आहे. यावेळी देखील याचा पंच देखील ठरवतो या खराब चेंडू अवांतर शिता व वाईटच गरजेचं आहे. शॉर्ट बॉल वेगाचा चेंडू होता त्याला देखील फक्त सन्मान दिलाय. त्यांना देखील माहिती आहे आपल्या खेळपट्टीवर राहणं देखील तेवढंच गरजेचं आहे. त्यासाठी देखील कुठली रिस्क न घेता चांगला 19 चेंडू आणि 36 धावा. यावेळी देखील शॉर्ट बॉल त्याला देखील पुल केलाय. चेंडू जाईल पॉईंटच्या दिशेने. एकच धाव मिळेल. या 2 षटकानंतर धावफलकावर धावसंख्या झालेली आहे ती 16 धावा. षटकार चौकार ठोकावा लागेल. अक्षय यांचा वेगवान चेंडू त्याला देखील पुल करायचा प्रयत्न. याचा पंच देखील समांतर हात करतोय म्हणजेच खराब चेंडू देखील डिलिव्हर. यावेळी देखील क्रॉस पॅटेड खेळायचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडू देखील फसतोय. फलंदाज देखील होईल. अक्षय यांचा पुढचा चेंडू फेस करत असताना मिस्टर मयूर यावेळी देखील काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन देखील गाठावा लागेल. 31 धावांची गरज. फक्त दिशा दिलाय. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील यशस्वीरित्याने परिपूर्ण केलाय. चांगली रनिंग बीट विकेट देखील पाहायला मिळत असताना धावा. अक्षय यांचा वेगवान चेंडू यावेळी देखील मनगटाच्या साहाय्याने चेंडूला फक्त दिशा दिलाय. चेंडू जाईल पॉईंटच्या दिशेने. एकदा पूर्ण एकच धावानेच देखील समाधान मानतोय. नक्कीच हर्षलकडे देखील स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. तर हा खेळाडू देखील जरी तिसऱ्या षटकातील चौथा चेंडू देखील मार्गस्थ. शॉर्ट बॉल यावेळी देखील पुल करायचा प्रयत्न. याचा पंच देखील ठरवतो या अवांतराशी धाव वाईटच्या स्वरूपात. धाव फलकावर हर्षलला. शॉर्ट बॉल त्याला देखील पुल केलाय. फटका फसलाय. पाहूया जेल घेण्याचा प्रयत्न. यस, मोठा मासा गड्याला लावलाय. प्रवेश याने देखील चांगलं जेल कलेक्ट केलाय. प्रवीण अंबिरे सरांना विनंती करतो, सर आपण देखील यायचं मंचावर. प्रवीण अंबिरे सर प्लीज कुठे असेल तर आपण देखील मंचावर यायचं. यस, यावेळी देखील काय घडतं. पंच देखील बोट आकाशात करतो म्हणजेच फलंदाज देखील होईल बाद. 3 फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेलेले आहेत. यावेळी देखील फुलरलेनचा चेंडू. फटका देखील अप्रतिम खेळ आहे. तिथे देखील क्षेत्ररक्षक आहे. करतोय चुकी आणि चुकीला देखील माफी नाही. जिथे एकाच धाव होती तिथे देखील 2 धावा खर्च केला. या धाव फलकावर देखील 2 नंबर 3 षटकास. वेगवान चेंडू यावेळी देखील त्याच वेगाने उत्तर दिला. यस, आउटफील्ड आहे. फास्ट चेंडू थांबणार नाही. सरळ चेंडू निघून जाईल. 4 4 4 4 4 चौकार. चौकार देखील ठोकावा लागणार. खराब चेंडू त्यावर देखील मोठा फटका खेळाय. असे खराब चेंडूवर देखील तुम्ही मोठा फटका खेळा. यस, सरळ चेंडू निघून जाईल. वन बाउन्स और दी रोल. मयूर नावाचा येतोय ब्रँड. कोणी सावांची गरज. स्पीड अप ठेवायचा आपण देखील प्लीज. लवकर खेळा प्लीज. स्पीडअप ठेवायचा आहे. यावेळी देखील सुरेख चेंडू डिलिव्हर केला. याचा दिगंबर दवणे सरांनी देखील 1 चान्स दिला या गोलंदाजाला. याचा पुन्हा चेंडू सर असा डिलिव्हर केलाय तर तो भीमर चेंडू घोषित केला जाईल. 9 चेंडू आणि 19. यावेळी देखील कट शॉट खेळण्याचा प्रयत्न. तिथे देखील क्षेत्ररक्षण अप्रतिम प्रशांत दवणे यांच्या माध्यमातून अबाव 40+ खेळाडू नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत असताना. 8 चेंडू आणि 18 धावांची गरज. एखादा मोठा फटका आला तर मॅच देखील बनू शकते. शॉर्ट बॉल फटका फसलाय. तिथे देखील क्षेत्ररक्षक आहेत. जेल घेण्याचा प्रयत्न.
सोप्पा जेल सोडला या नक्कीच मॅच सोडली की जेल सोडलं हे कळून जाईल. लॉलीपॉप जेल होता तो देखील घेता आला नाही. आरडा देखील बदलून जाईल. 7 चेंडू 16 धावा. अप्रतिम सुरेख चांगला चेंडू देखील डिलिव्हर केलाय माणसे आणि शेवटच्या षटचा पुढचा चेंडू फेस करत असताना मयूर यावेळी देखील खूपच बाहेरचा चेंडू याचा पंच देखील खराब चेंडू ओव्हर स्टेपिंग करून मारण्याचा प्रयत्न. वा 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 काय फटका सजवलाय. असं म्हटलं जातं ना समुंदर से डरकर कभी नौका पार नहीं होती. समुंदर से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. वाह काय फटका सजवलाय अप्रतिम. कम ऑन डीजे. कड़ी से कड़ी जोड़ो तो जंजीर बन जाती है. कड़ी से कड़ी जोड़ो तो जंजीर बन असावा तर हा असा असावा. शेवटच्या टप्प्यावर सामना देखील आलेला आहे. तर 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. प्रेशर देखील आहे गोलंदाजांवर. प्रेशर देखील आहे फलंदाजांवर. परंतु वा काय फटका सजवलाय. सरळ चेंडूला फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. मयूर नावाचा येतो या ब्रँडेड षटकार. 3 धावांची गरज. होळी माता संघांच्या डगआउट मध्ये देखील आता खुशीचं वातावरण झळकत असताना 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. मॅच देखील कुठे होती आणि मॅच देखील कुठे आणलाय. मयूर नावाचा वादळ देखील आता या मैदानावर झळकत असताना यावेळी देखील सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत असताना एकदा पुन्हा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल की नाही. यस थांबवलाय या फलंदाजाने. 1च धावांनी समाधान मानतोय. 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. धाव फलकावर धाव संख्या झालेल्या आहे 49. 49 रन इंटू द स्कोअर बोर्ड. 3 चेंडू 2 धावांची गरज. या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. चेस विन टू मॅच विन. दिलेला टार्गेट तुम्हाला परिपूर्ण करावाच लागणार. 3 चेंडू 2 धावा. 1 निर्धाव चेंडू आला तर मॅच वर डिपेंड होऊ शकतो. फटका फसलाय. जेल घेण्याचा प्रयत्न. 1च धाव. फक्त 1च पाऊल लांब होळी माता 11 संघ ही चमचमती ट्रॉफी घेण्यासाठी. जल्लोष पहा. होळी माता संघाचा जल्लोष देखील आता चालू झालेला आहे. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावांची गरज असताना देखील आता मॅच देखील पहा कुठे आलाय. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. नक्कीच मयूर यांचं देखील कौतुक करावं लागेल. हातातली मॅच देखील गेली होती परंतु ती मॅच देखील विपक्ष संघाकडून देखील खेचून आणली मयूर यांनी देखील. 2 चेंडू आणि 1 धावांची गरज. टाळ्यांचा गजर देखील झालाच पाहिजे प्रेक्षक. शेवटचा चेंडू. यावेळी देखील सेन्सिबल पाहूया. याचा फायनल ठरतो मिस्टर होळी माता 11 संघ. कम ऑन डीजे.